मुंबईकरांची वर्षभराची पाणी चिंता मिटलेली आहे। ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील भातसा तानसा सोबतच वैतरणा धरण 1.5 महिन्याआधीच ओव्हरफ्लो झालेले आहे। तानसा वैतरणा पाठोपाठ भातसाही तुडुंब भरले, तर भातसा धरणाचे 2 दरवाजे उघडण्यात आले। पुणे अहिल्यानगरच्या कोपरे फोपसंडी परिसरामध्ये रजनी आणि पिनॅकल धबधबे ओसंडून वाहू लागलेले आहेत। पावसामुळे परिसरात प्रचंड असं धुकं, हिरवागार निसर्ग, सोसाट्याचा वारा हे सारं दृश्य पाहायला मिळत आहे। गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या संततधार पावसानं नदी नाल्यांना पूर आलेला आहे। अशातच मुलचेरा तालुक्यातील गोमणी येथील ग्रामसेवक उमेश धोडरे कोलपल्ली नाल्याच्या पुरामध्ये अडकले। नाला ओलांडत असताना त्यांची गाडी पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेली। प्रसंगावधान राखत त्यांनी एका झाडाचा आधार घेतला। जालन्यातल्या मंठा तालुक्यामध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे, त्यामुळे या भागातील पिकं पाण्याखाली गेली आहेत। शेतामध्ये पाणी साचल्यानं पिकं सडण्याची शक्यता आहे। तळणी भागासह सर्वच भागामध्ये मुसळधार पावसाचा फटका बसलाय, त्यामुळे खरीप पिकं धोक्यामध्ये आली आहेत। धुळे जिल्ह्यामध्ये साक्री वगळता इतर तालुक्यामध्ये पावसानं पाठ फिरवली आहे। गेल्या 21 दिवसांपासून समाधानकारक पाऊस नसल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे। धुळे आणि शिंदखेडा तालुक्यांमध्ये दुबार पेरणीचं संकट उडवलंय। जिल्ह्यात 93% पेरण्या झाल्यानं शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेमध्ये आहे। गेल्या 2 दिवसांपासून वाशिम जिल्ह्यामध्ये पाऊस पडतोय, त्यामुळे अनेक लघु आणि मोठ्या जलसाठ्यांमध्ये पाणीसाठा वाढलाय। संगमेश्वर लघु सिंचन प्रकल्प 100% भरलेला आहे, त्यामुळे परिसरातल्या उमरा, मोठा वारा, देपूळ, बोरी, काजलांबा, कुभी आणि वसंतवाडी अशा जवळपास 15 गावांचा पिण्याच्या पाण्याचा आणि तसंच सिंचनाचा प्रश्नही मिटलाय। नाशिकच्या घाट प्रदेशासाठी आज ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे, तर काही भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। भारतीय हवामान खात्यानं पावसाचा अखेरच्या आठवड्यामध्ये सर्वदूर अंदाज वर्तवला आहे। पुणे जिल्ह्यामध्ये लंपी आजारानं पुन्हा डोकं वर काढलंय। पुणे जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये लंपी रोग वेगानं पसरू लागलाय। आतापर्यंत 906 जनावरांना लंपीची लागण झाली आहे। यातील 15 जनावरांचा मृत्यू झाला असून 300 जनावरांवर उपचार सुरू आहेत, तर 591 जनावरं औषधोपचारानं बरी झाली आहेत। लातूर जिल्ह्यामध्ये अहमदपूर तालुक्यामध्ये लंपी आजाराचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत चाललाय। वरवंटी गावामध्ये आतापर्यंत 17 जनावरांना लंपीची लागण झाली आहे। आतापर्यंत 2 जनावरांचा लंपीने मृत्यू झालाय। पशुवैद्यकीय विभागाच्या टीमकडून बाधित जनावरांवर उपचार सुरू झाले। सध्याचा निवडणूक आयोग म्हणजे मोदी शहांनी निर्माण केलेली विंचवांची शेती आहे। भारतीय लोकशाही निवडणूक प्रक्रिया विषारी करण्याचं काम या लोकांनी केलं असल्याची टीका सामनामधून करण्यात आली आहे। तसंच भारतीय लोकशाहीच्या केविलवाण्या स्थितीमध्ये निवडणूक आयोगच जबाबदार असल्याचा घणाघात सामनामधून करण्यात आला आहे। सरसंघचालक मोहन भागवत मुस्लिम धर्मगुरू आणि बुद्धजीवींशी बैठक घेणार आहेत। राजधानी दिल्लीतील हरियाणा भवनमध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आले। ऑल इंडिया इमाम ऑर्गनायझेशनचे प्रमुख उमर इलियासी यांच्यासह अनेक मुस्लिम धर्मगुरूही या बैठकीचा भाग असतील। यवतमाळच्या पुसदमधील राष्ट्रवादीचे मंत्री इंद्रनील नाईक यांचे ज्येष्ठ बंधू ययाती नाईक यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। दिल्लीमध्ये भाजपचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडलाय। संजय गायकवाड यांनी 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर करार केलाय। करार करून संजय गायकवाडांनी जलील यांना आव्हान दिले। आझाद मैदानामध्ये या कुणात किती दम आहे असं थेट आव्हान गायकवाड यांनी जलील यांना दिलेलं आहे। दोघांच्या वादामध्ये जात, धर्म आणि कोणताही तिसरा कार्यकर्ता येणार नसल्याचं करारामध्ये गायकवाडांनी म्हटलंय। 1 ऑगस्टला कोल्हापुरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची मुंबईमध्ये बैठक होणार आहे। उद्धव ठाकरेंकडून जिल्हाप्रमुख पदावरून असलेली नाराजी दूर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। या बैठकीमध्ये कोल्हापूर जिल्हा कार्यकारिणीमध्ये बदल होण्याची शक्यता आहे। वर्ध्याच्या देवळीचे आमदार राजेश बकाने यांनी पुलगाव इथल्या ग्रामीण रुग्णालयाला अचानक भेट दिली। यावेळी रुग्णालयातील असुविधा पाहून आमदार बकाने यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच झाडाझडती घेतली आहे। भेटीदरम्यान रुग्णालयातील रुग्णांची इथल्या असुविधेचा पाढाच वाचल्यानं आमदार चांगलेच संतापल्याचं पाहायला मिळालं। शिरूर तालुक्यामध्ये जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांनी आखाड महिन्याच्या शेवटी बेत आखलेला होता। मतदारांशी संवाद साधण्यासाठी स्नेहभोजन आयोजित करण्यात आलं होतं। या उपक्रमातून मतदारांचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न उमेदवारांनी केलाय। या आखाडा बेताला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसला। अमरावतीच्या मेळघाट परिसरामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे। पावसामुळे धारणी अकोट मार्गावर दरड कोसळली आहे। या दरडीमुळे बराच वेळ वाहतुकीचा खोळंबा झाला होता। अनेक मोठे दगड आणि माती रस्त्यावर आल्यानं रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला।
शिर्डीच्या साई मंदिराला धमकीचा मेल आलाय। मंदिर बॉम्बनं उडवून देण्याची धमकी या मेलद्वारे देण्यात आली। त्यामुळे पोलिसांकडून साई मंदिर परिसरामध्ये तपास सुरू आहे। 2 महिन्यांमध्ये दुसऱ्यांदा धमकीचा मेल आल्यानं साई संस्थांची सुरक्षा अलर्ट मोडवर आली आहे। रायगडच्या महाडमध्ये 93 कोटींचे ड्रग्ज जप्त करण्यात आले। महाड एमआयडीसीतील कारखान्यामधून पोलिसांनी केटामाइन नावाचे हे ड्रग्ज जप्त केले। या प्रकरणी मच्छिंद्र भोसले, सुशांत पाटील, शुभम सुतार आणि रोहन गवस या चौघांना अटक करण्यात आली आहे। अनिल अंबानी समूहाविरुद्ध ईडीने कारवाई केली आहे। 3000 कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी ही कारवाई करण्यात आली। मुंबई आणि दिल्लीमध्ये 50 ठिकाणी ईडीने छापे टाकले। मुंबई अहमदाबाद महामार्गावर पालघर जिल्ह्याच्या हद्दीमध्ये सर्वच दुकानं आणि हॉटेलांवर गुजराती नावांच्या पाट्या लागल्यात। ठाण्यातील घोडबंदर रोड ते आचाड पर्यंत अनेक दुकानांवर या पाट्या लावण्यात आल्यात। राज्यात मराठी नावाच्या पाट्यांची सक्ती असताना या भागामध्ये मात्र सर्रास गुजराती पाट्या दिसतायत। त्यामुळे पालघर महाराष्ट्रात आहे की गुजरातमध्ये असा सवाल विचारला जातोय। नवी मुंबईतील वाशीमध्ये एका मराठी विद्यार्थ्याला अमराठी विद्यार्थ्यांनी जबर मारहाण केलेली आहे। विद्यार्थ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये चॅटिंग दरम्यान सूरज पवार आणि फैजान नाईक यांच्यात मराठी आणि अमराठीवरून वाद झाला होता। त्यातून फैजान आणि त्याच्या 3 साथीदारांनी सूरज पवारला हॉकी स्टिकनं आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे। म्हाडाच्या सोडतीमधील 20% योजनेतील घरांच्या किमतीमध्ये सोडतीनंतर संबंधित खासगी विकासकानं मनमानीनं भरमसाठ वाढ केली। याची दखल घेत म्हाडाच्या दक्षता विभागानं एक परिपत्रक काढून खासगी विकासकांच्या मनमानीला चाप लावलेला आहे। त्यामुळे आता विजेत्यांकडून कोणत्याही रकमेची मागणी करता येणार नाही। मुंबईत हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेटसाठी 22 जुलैपर्यंत 52,50,000 अर्ज आलेत आणि त्यातील 25 लाखांपेक्षा जास्त वाहनांना HSRP बसवण्यात आलेली आहे। तर 2019 पूर्वीच्या गाड्यांना HSRP बसवण्यासाठी 15 ऑगस्टपर्यंत अंतिम तारीख देण्यात आली आहे। या तारखेनंतर ऑर्डर करणाऱ्या वाहनांना दंड आकारण्यात येणार आहे। नाशिक महापालिकेने वाहतूक आराखडा आखण्याचा निर्णय घेतलाय। शहरातील वाढती वाहनांची संख्या, अरुंद रस्ते, वाहनतळांची अडचण लक्षात घेता वाहतूक कोंडी फोडण्यासाठी नवीन आराखडा तयार करण्यात आला आहे। दिल्लीच्या JNU विद्यापीठामध्ये छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्र आणि कुसुमाग्रज मराठी भाषा अध्यासन केंद्र सुरू होणार आहे। एकीकडे राजधानी दिल्लीमध्ये महाराष्ट्रामध्ये त्रिभाषेवरून वाद सुरू असताना राजधानी दिल्लीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली कुसुमाग्रज मराठी भाषा अध्यासन केंद्र सुरू होणार आहे। राज्य परिवहन महामंडळाने ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर गट आरक्षणाच्या भाड्यामध्ये 30% वाढ करण्याचा निर्णय घेतलाय। गणेशोत्सवानिमित्त कोकणामध्ये जाण्यासाठी गट आरक्षण करणाऱ्या प्रवाशांनी एसटीच्या या निर्णयाबाबत नाराजीचा सूर आळवण्याचा सुरुवात केली। रेल्वे प्रशासनानं गणपतीसाठी सोडलेल्या विशेष ट्रेनचं आरक्षण काही सेकंदामध्ये फुल झाले। CSMT आणि LTT वरून सुटणाऱ्या या स्पेशल ट्रेनचं तिकीट एका मिनिटांमध्ये फुल झालेलं आहे। वेबसाईटवर रिग्रेट असा मेसेज येऊ लागलाय। मुंबईमध्ये 5 फुटांपेक्षा अधिक उंचीच्या POPच्या गणेश मूर्तीचं विसर्जन करण्यास नैसर्गिक जलस्रोताशिवाय पर्याय नसल्याची भूमिका राज्य सरकारनं उच्च न्यायालयामध्ये मांडली आहे। तर 8 फुटांपर्यंतच्या POPच्या मूर्तीचं विसर्जन कृत्रिम तलावांमध्येच करणं बंधनकारक करण्यात आलंय। रत्नागिरीतील गणपतीपुळे मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये दीप अमावस्या निमित्तानं दिवे प्रज्वलित करण्यात आले आणि यावेळी देखणी अशी आरासही करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर गणरायाला उपरणं आणि धोतराचा पेहरावही करण्यात आला आहे। अभ्यासक्रमाचं राज्य कोट्यातील प्रवेशाचं वेळापत्रक जाहीर केल्यानंतर राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षानं राज्य कोट्याचं वेळापत्रक जाहीर केले आणि त्यानुसार MBBS, BDS, BMMS, BHMS आणि BUMS या अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांना 23 ते 30 जुलै दरम्यान नोंदणी करता येणार आहे। तर MBBS आणि BDS ची पहिली गुणवत्ता यादी 7 ऑगस्टला जाहीर होणार आहे। मुंबईतील फार्मसी महाविद्यालयांची कसून तपासणी करण्याचा निर्णय उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाने घेतलाय आणि यामध्ये वर्गखोल्यांचा आकार, प्राध्यापक संख्या, आवश्यक सोयी सुविधा तपासल्या जाणार आहेत। तर निकषांची पूर्तता न करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे। 11वीच्या प्रवेशाच्या तिसऱ्या फेरीमध्ये 13,602 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे। 23 जुलैपासून तिसऱ्या फेरीचा अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे आणि यामध्ये पहिल्याच दिवशी 13,621 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे।
बच्चू कडूंच्या चक्काजाम आंदोलनाला राज्यभरामध्ये सुरुवात झालेली आहे। पोलिसांकडून प्रहारच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू आहे। पोलीस भाजपच्या कार्यकर्त्यांसारखे वागत असल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलेलं आहे। ज्या ठिकाणी पोलीस आंदोलन करू देणार नाही त्या ठिकाणी आंदोलन अधिक तीव्र करू असा इशारा देण्यात आला होता। नाशिकच्या आडगाव नाका परिसरामध्ये प्रहारचं आंदोलन सुरू होतं। शेतकरी कर्जमाफीसाठी विविध मागण्यांसाठी मुंबई आग्रा महामार्ग रोखून धरण्यात आला। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचे बॅनर घेऊन प्रहारसह अनेक शेतकरी संघटना आंदोलनामध्ये सहभागी झाल्या होत्या। पोलिसांचा चोख बंदोबस्त यावेळी ठेवण्यात आला। नाशिक त्र्यंबकेश्वर मार्गावर शेतकऱ्यांचा रास्ता रोको पाहायला मिळाला। कर्जमाफीच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झाले। ट्रॅक्टर बैल घेऊन शेतकरी रस्त्यावर उतरले। आंदोलनामुळे वाहतूक ठप्प झालेली आहे। आंदोलनकर्ते रस्त्यावर पत्ते टाकून निषेध नोंदवताना पाहायला मिळाले। येवला तालुक्यातील पुरणगाव येथे प्रहार संघटनेनं चक्काजाम आंदोलन केले। आंदोलकांनी नाशिक संभाजीनगर महामार्गावरील वाहतूक रोखली आहे आणि यावेळी आंदोलनकर्त्यांनी महामार्गावर पत्ते खेळत कृषी मंत्र्यांच्या फोटोला शाई फासली आहे। शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षानं आज मुंबई अहमदाबाद महामार्गावर चक्काजाम आंदोलन केलं। राज्यभरातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन केलं जातं। या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती। मुंबईतील समुद्रामध्ये पावसाळ्यामध्ये मासेमारी करण्यास बंदी असतानाही अवैधरित्या मासेमारी केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आलेली आहे। या प्रकरणी 15 बोटींवर कारवाई झालेली आहे। या कारवाईमध्ये 19,64,000चा दंडही मत्स्य विभागानं वसूल केला आहे। सोलापूरच्या करमाळामधील कंदर परिसरामध्ये बेकायदेशीर वाळू उत्खनन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आलेली आहे। उजनी जलाशयामधून कंदर परिसरामध्ये बेकायदेशीर वाळूचं उत्खनन, वाळू साठा आणि वाळूची वाहतूक करण्यात येत होती। या प्रकरणी कंदरच्या सरपंच मुलासह 4 जणांविरोधात करमाळा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शिवसेनेच्या शहर प्रमुखाच्या हॉटेलवर पोलिसांनी धाड टाकून कारवाई केली। अवैध दारू विक्री प्रकरणामध्ये नागपूरच्या बजाजनगर भागातील NH1 या हॉटेलवर छापा टाकून पोलिसांनी ही कारवाई केली। यावेळी पोलिसांनी हॉटेल संचालक मंगेश काशीकर आणि शिशिर किशांश यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे। नितीन गडकरींना चिंतामणराव देशमुख पुरस्कार जाहीर झालेला आहे। शरद पवारांच्या हस्ते गडकरींना पुरस्कार दिला जाणार आहे। दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदनमध्ये हा कार्यक्रम होणार आहे। भारत सरकारनं चीनी नागरिकांसाठी पर्यटक व्हिसा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतलाय। 25 जुलै 2025 पासून चीनी नागरिकांना भारतीय पर्यटक व्हिसा मिळणार आहे। 5 वर्षांनंतर सरकारनं हा निर्णय घेतलाय। त्यामुळे देशांमधील पर्यटन आणि सांस्कृतिक देवाणघेवाण वाढणार असल्याचं सांगितलं जातं।